युवा संघर्ष यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे आणि आजच्या चौथ्या दिवसाची सुरुवात आज खरं तर शिरूर तालुक्यातून झाली आहे। आपल्यासोबत युवा संघर्ष यात्रेचे रोहितदादा पवार आहेत। दादा, आज खरं तर चौथा दिवस आहे, कसं नियोजन असणार आहे? काय नियोजन, 18-20 किलोमीटर चालायचं, लोक जुळत जातात, मध्ये भेटत राहतात, लाईटचे प्रश्न सांगतायत, खताचे महाग झालेल्या किमती सांगतायत, पाण्याचं नियोजनाबद्दल काही लोकांनी सांगितलं, काही युवा भेटले आणि त्याच्याचबरोबर जेव्हा लिंकिंगचा विषय मी काढला तेव्हा एका दुकानात गेलो होतो तर तिथे मग त्यांनी सांगितलं की हो युरिया बरोबर आम्हाला लिंकिंग द्यावं लागतं आणि मग शेतकरी नाराज होतात। पण त्याला जबाबदार कोण, तर त्या कंपन्या जबाबदार, पण भुर्दंड कोणाला पडतो? दुकानदाराला पडतो। असे काही मुद्दे आपल्याला भेटतात, बोलायला मिळतात आणि त्याबाबत चर्चा होत राहते। खरं तर तुम्ही आता ही संघर्ष यात्रा करतायत, अनेक शेतकरी मिळत आहेत, शाळेतली मुलं मिळत आहेत, दूध व्यावसायिक मिळत आहेत, तुम्ही त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहात। मात्र व्यथा जाणून घेऊन असून ज्या वेळेस अधिवेशनामध्ये कशा प्रकारे तुम्ही प्रश्न मांडणार आहात, याच्यावर काय उपाययोजना करणार आहात? सगळ्यात मोठी ताकद अधिवेशन आहे। अधिवेशनात हे मुद्दे आम्ही मांडूच आणि दुसरी नाहीतर त्याच्यापेक्षा जास्त मोठी आज आमच्यासाठी ताकद आहे आदरणीय पवार साहेब। तर पवार साहेबांकडे हे मुद्दे घेऊन आणि साहेब जेव्हा एखादं वक्तव्य या विषयाच्या बाबतीत करतात त्याला एक वेगळे ताकद आणि प्रसाद हे पडत असतात। आता एक अभ्यासू म्हणजे एक स्पर्धा परीक्षेवाला मुलगा मला भेटला, त्याला एक बातमी वाचली होती, तो म्हणाला की दादा 9 वर्षामध्ये या केंद्र सरकारने मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचे 30 लाख कोटी रुपये माफ केले आणि मग आमच्या वडिलांकडे अडचणी असताना सुद्धा आम्हाला तिथं मदत केली जात नाही। छोटे मोठे व्यवसाय नाही तर आम्ही एज्युकेशन लोन घेतलंय, आज आम्ही बेरोजगार आहे, मग त्याच्यावर कोणी का बोलत नाही? असे मुद्दे काही युवांनी सांगितले आणि ते मुद्दे आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत। खरं तर काल मोदीजींची सभा शिर्डीमध्ये झाली, ज्यावेळेस एकनाथ शिंदे म्हणले की किती राहून जरी एकत्र आले तरी मात्र 2024ला मोदीच हे पंतप्रधान होणार। आता ते कोणाबद्दल बोलले माहीत नाही, कारण का भाजपच आता दुसऱ्या पक्षातून नेते त्यांच्याकडे गोळा करत आहे। मग रावण ते त्यांना स्वतःला म्हणाले का कोणाला म्हणाले हे सांगता येणार नाही, कारण का भाजपच हा पक्ष आहे ना, सगळे इतर नेत्यांना गोळा करतात, त्यामुळे त्यांचा संदेश कोणाला होता हे आम्हाला काय सांगता येणार नाही। पण महत्त्वाचं काय की तिथं शासकीय कार्यक्रम होता, शासकीय कार्यक्रमामध्ये कधी राजकीय बोलू नये, पण तिथं अनेक लोक राजकीय बोलले, त्यामुळे जे व्यासपीठ मिळेल त्या व्यासपीठावर फक्त राजकारणच करायचं असं कुठेतरी त्यांनी ठरवलेलं आहे असं दिसतंय। आणि बसेस पाठवल्या होत्या गावागावामध्ये, पण त्या बसेसमध्ये शेतकरी म्हणाला नको जायला, युवा म्हणाले नको जायला। त्यांचं मत आहे की आम्हाला शासन आपल्या दारीसाठी बोलावलं, बसवलं, पाणी नाही, योजनाही नाही आणि परत पाठवून दिलं आणि परत असलं काय ह्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे शासनाचा पैसा वापरून गर्दी करणं हे लोकांना काही पटलेलं नाही। खरं तर काल ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस अजित पवार सुद्धा त्या ठिकाणी होते, मात्र एकंदरीत मोदीजींनी सांगितलं की शरद पवार हे गेले कित्येक वर्ष कृषी मंत्री असताना मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ते काही करू शकले नाही। आता दादांनी खरं तर तिथं बोलायला पाहिजे होतं। मराठी माणूस कसा असतो की लगेच तिथं प्रत्युत्तर देणारा व्यक्ती असतो। दादांनी जेव्हा पूर्वीचे भाषणं केलेली आहेत तेव्हा पवार साहेबांचे गुणगान त्यांनी गायलेले आहेत, हे जे नेते पलीकडे गेलेले आहेत त्यांनी गायलेले की साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि हे शेतकऱ्याला माहिती आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथं असं वक्तव्य होऊन जर दादांसारखे नेते शांत बसत असतील तर ते आम्हाला तरी कुठेतरी अवघड वाटतं, योग्य वाटत नाही। आणि त्याच्याचबरोबर खरं तर कांदे उत्पादक शेतकऱ्याला विचारा की आत्ताचं सरकार त्यांच्याबद्दल काय करतंय, तिथे कपाशी उत्पादक शेतकऱ्याला विचारा, दुधावाल्याला विचारा, सहज एका कुठल्याही शेतकऱ्याला जो खत घेतो, लिंकिंग घेतो, जे DAP पूर्वी 250 रुपयाला मिळत होतं आता 1300 रुपयाला घ्यावं लागतं आणि त्या पिशवीवर भाजप ॲड करते, जाहिरात करते। आता शेतकऱ्याला तुम्ही विचाराला की आजच्या सरकारने काय केलं आणि साहेबांनी काय केलं, मग उत्तर तिथं मिळून जाईल। आणि मोदी साहेबांनी त्यावेळेस म्हणजे जेव्हा बारामतीला ते आले होते एक वक्तव्य केलं होतं की साहेबांची कृषी विषयातलं ज्ञान खूप मोठं आहे, त्यांचे कष्ट खूप मोठे आहेत आणि त्यांच्या करंगीला का हाताला का बोटाला पकडून आपण राजकारण शिकलेलो आहोत असं मोदी साहेब बोललेले। मोदी साहेबांनी स्पष्ट करावं की आत्ता ते खोटं बोलत आहेत का त्यावेळेस ते खोटं बोलले। आम्ही फार छोटा आहोत, त्यांना स्पष्टीकरण मागायचं, पण जेव्हा एका शासकीय कार्यक्रमात राजकीय बोललं जातं आणि खास करून साहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा कुठेतरी मराठी अस्मिता ही जागवण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं केला जातो आणि मराठी अस्मिता जेव्हा जागवली जाते तेव्हा आम्हाला हेच वाटतं की महाराष्ट्राचे मोठे उद्योग आहेत ते गुजरातला नेले गेले। आता कालच तुम्ही ऐकलं तर हिऱ्याचा व्यापार ज्याच्यात 17,000 लोक काम करतात, 17,000 कोटीची ती उलाढाल आहे, तो प्रोजेक्टसुद्धा आता गुजरातला चालला आहे। त्यामुळे हे BJPचे जे काही नेते आहेत ते महाराष्ट्राच्या मुलांसाठी काम करतात, युवकांसाठी काम करतात का गुजरातल्या युवकांसाठी, हे कुठेतरी स्पष्ट करावं। खरं तर कुणबी समिती जी आहे प्रमाणपत्र समिती त्याला कुठेतरी 24 डिसेंबरची मुदतवाढ दिलेली आहे।
तर बघा, या सरकारच्या ज्या समित्या आहेत त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. जालन्यामध्ये लाठीचार्ज झाला, त्याला एक समिती केली होती. त्या समितीने काय केलं, कुणी फोन केला, सांगितलं का? आम्ही ज्युडिशियल एन्क्वायरी करा असं सांगत होतो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस बिचाऱ्यात 14 लोकांचा मृत्यू झाला, त्या समितीचं काय झालं? ड्रग्सच्या बाबतीत समिती केली, त्याचं काय झालं? त्याबद्दल कुणी नाही. पण हे दारूची समिती करता, दारू वाढवायची त्याच्या बैठका होतात. त्यामुळे ही जी समिती तुम्ही सरकारकडनं घेतलेली आहे ते हळूहळू नुसतं पुढे ढकलत राहणार. त्यांना कोणालाही न्याय द्यायचा नाही. त्यांना फक्त समाजामध्ये वाद निर्माण करायचा. आणि जी युवा शक्ती जी आज बेरोजगार आहे त्या शक्तीचा वापर फक्त कुठंतरी एक वेगळं वातावरण करून एक महाराष्ट्रामध्ये खतखत आणण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे. निर्णय द्यायचा असेल तर तो आत्ताच द्यायचा. आणि हे जे सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला प्रामाणिकपणे बसलेले त्यांच्या आयुष्याला काहीतरी किंमत द्या, त्यांच्या परिश्रमाला तुम्ही किंमत घ्या. जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेले आहेत आणि मग त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून काहीतरी मार्ग काढा. 40 दिवस तुम्ही घेतले होते, त्याच्यामध्ये तुम्ही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार होता आणि त्याच्याचबरोबर ज्या युवांवर खोटे दाखले पोलिसांनी टाकले होते ते खटले तुम्ही मागे घेणार होता. का नाही ते तुम्ही करू शकला? कारण ह्या सरकारला फक्त राजकारण करायचं, राजकीय पोळी भाजून घ्यायची असं आम्हा सगळ्यांना वाटतं. पण तरीसुद्धा ह्याच्यात राजकारण न येता लवकरात लवकर हे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत. नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीने या सरकारला कुठंतरी सामाजिक देव निर्माण करायची अशी भावना या ठिकाणी रोहितदादा पवार यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर प्रमित कापसेसह मी सुनील दगडे, TV9 मराठी, शिरूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.